आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटून घडलेल्या प्रकाराची दिली माहिती। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता। संगीता तिवारींना अजित पवारांच्या घातपाताचा संशय। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ नयेत म्हणून कुणी काळी जादू करत होतं का? तृप्ती देसाईंचा सवाल। अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची जेलमध्ये रवानगी। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195 रुपयांनी वाढले। आजपासून कमर्शियल सिलेंडरची दरवाढ लागू। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाहीत। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले। दिल्लीत प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरून 160 रुपयांवर, तर प्रीमियम डिझेल 91.49 रुपयांवरून 92.99 रुपये प्रति लिटर। 2 ते 3 आठवड्यात युद्ध संपणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं युद्धबंदीचं संकेत। अमेरिका इराणमधून लवकरच बाहेर पडणार असल्याचंही वक्तव्य। जैन मुनींच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला या ऋतू तावडेंच्या वक्तव्यावर राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य। तर ट्रोल करणारा राऊतांच्या जिभेला हाड नाही हा श्रद्धेचा विषय। ऋतू तावडेंकडून निषेध। खरातच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसाकुठला अवयवाला गुण असतो। कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून जिल्हा बँकांना 464 कोटींचा निधी वितरित। मंत्री पंकज भोयर यांची माहिती। राज्यातील 70,000 शेतकऱ्यांना फायदा होणार। देशभरात आजपासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू। प्रक्रियेत 30 लाखांहून अधिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी सहभागी। दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार।